नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयात ॲम्ब्युलन्समध्ये पत्त्याचा डाव चालत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। रविवारी नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड इथं ॲम्ब्युलन्स उपलब्ध न झाल्यामुळे गरोदर मातेची प्रसूती रस्त्यातच करण्याची घटना घडलेली आहे। रस्त्यातच झाल्याची वेळ आलेली आहे। त्यातच आता नायगाव ग्रामीण रुग्णालयात ॲम्ब्युलन्सचा वापर मात्र डाव रचण्याकरता केला जातोय। या ठिकाणी कॅमेरा बघताच डाव गुंडाळण्यात आलेला आहे। कुठले कर्मचारी तुम्ही? कुठलेत कर्मचारी? काय पोस्ट आहे तुमची? हां हां, हे दररोजचं असतं हे? कुठल्या पोस्टवर आहात? कुठल्या पोस्टवर आहात दोघंही? या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांच्याकडून। कमलाकर, एकीकडे रुग्णालयाला पोहोचण्याकरता ॲम्ब्युलन्स मिळत नाही रुग्णाला, त्यामुळे महिलेची रस्त्यातच वाटेतच प्रसूती होते, पण इथं मात्र या रुग्णालयातील ॲम्ब्युलन्सचा वापर मात्र पत्ते कुटण्याकरता केला जातोय, डाव रचला जातोय। बरोबर आहे लागवी। खरं पाहायला गेलं तर कालचीच ती घटना होती की मुखेड तालुक्यातली महिलेला प्रसूतीसाठी ॲम्ब्युलन्स उपलब्ध झाली नव्हती। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर तिथून अगदी 60 किलोमीटर अंतरावरती हे नायगावचं ग्रामीण रुग्णालय आहे। त्या ठिकाणी पत्त्यांचा डाव चालण्याची घटना आपल्या समोर आलेली आहे आणि हा प्रकार दररोज घडतो अशी पण माहिती मिळालेली आहे। याच्याकडं ग्रामीण रुग्णालय प्रमुखांचं कुठलंही लक्ष नसल्याचं स्पष्ट होतंय आणि त्याचबरोबर रुग्णांशी हा खेळ होतानाच आपल्याला पाहायला मिळतोय। दुसरीकडे रुग्णांची उद्धटपणे वागणूक मिळते, अशा अनेक तक्रारी या रुग्णालयातून आपल्याला समोर आल्यात। यावरती कुठली तरी ठोस कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आता जोर धरू लागली आहे। लागवीजी, हे कोण कर्मचारी आहेत, काय कारवाई झाली आहे, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर तो रुग्णालय प्रशासनापर्यंत पोहोचलाय का, या सगळ्याविषयी काही संकेत मिळतात का कमलाकर? या संदर्भात आपण विचारणा केली असता आपली त्यांच्याशी ओळख नसल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक यांनी सांगितलेलं आहे। मात्र तरी सुद्धा यांचा आपण शोध घेऊ आणि त्यावरती कारवाई करण्याचं आश्वासन जिल्हा शल्यचिकित्सक पेरके यांनी आपल्याला दिलेलं आहे। मात्र अद्याप कुठलीही यावरती कारवाई झालेली नाही। यावरती कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतोय की ग्रामीण रुग्णालय प्रशासन आणि जिल्हा प्रशासन कुठेतरी यांना पाठीशी घालते का, हे कर्मचारी आहेत का, हा संशय मात्र बळकावला जातोय। अगदी कमलाकर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।